या ताई इकडे बसा. राजा तुम्ही काय मोठी आहे. शिवशाही ते लोकशाही, शिवशाही ते लोकशाही. सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. सालाबादाप्रमाणे या वर्षी देखील एक सुंदर सजीव देखावा. सुस्वागतम. धन्य धन्य मातृभूमी, जिच्या कुशीत जन्मण्याचं भाग्य आपल्याला लाभलं. त्यांच्या उदात्त, उच्चतम आणि मानव कल्याणकारी विचार अनकथनांनी पुलकित त्यानं बलिदानानं जिचं पूजन केलं आणि 8 पुराणांची होतात पारायणे. ती भारतभूमी आपली पुण्यभूमी. उच्चतम सण समारंभ उत्सवाची वैभव व संस्कारशाली परंपरा ती आमची जन्मभूमी. असा दिसला एक उत्सव नव्हे, महाउत्सव, महाआनंद उत्सव म्हणजे आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. अरे आलीच वाटतं मिरवणूक. चला तर आपणही सामील होऊया. वंदगुरूच्या विद्याने संपूर्ण परिवार एकत्र येत असतो. जिच्यामध्ये यात विविध गाणे केले जातात. त्यानंतर सर्व महिलांना हळदी कुंकूचा कार्यक्रम शुद्ध घेण्यात येत असतो. आपण उतरवला अन्याय अत्याचारी सैतानाचा माज आणि उभारला स्वराज्याचा साज. म्हणून म्हणून बेधुंद उत्साह मिरवणुकीत आपल्या सामील आम्ही सारे आज. येतोय महाराज, मी येतोय. महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्यासोबत स्वराज्य आई तुळजाभवानीच्या आणि आऊसाहेबांच्या आशीर्वादाने स्वराज्य स्थापनेचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं देखील. अरे म्हणूनच तर आपल्या महाराजांचा सोऱ्याचा निनाद होतो आजही. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात अन कडे कपाऱ्यात. अरे त्यांच्या नुसत्या नावाने कंपित होत होत्या चारी दिशाच्या चारी शाया, कुतुबशाही, निजामशाही, आदिलशाही आणि विशाल मोगलशाही बी.
अरे रांजणगावच्या वतनदार पाटलांनी जेव्हा गरीब शेतकऱ्याच्या मुलीची अब्रू लुटली तेव्हा क्षणाचाही विलंब न करता पाटलाचे हातपाय कलम करण्याची शिक्षा केली आणि अंमलही केला. खरंच धन्य धन्य नीतिवंत न्यायप्रिय आपले महाराज खरंच धन्य आहे. अरे म्हणूनच तर आपल्या महाराजांना उगाच रयतेचे गवारी म्हणत नव्हते. आपले घोडदळ सैन्य मोहिमेसाठी स्थलांतरित होत असताना आपल्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये. सक्त ताकीद होती आपल्या सैन्याला. अरे म्हणूनच तर आजही रयतेच्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावांचा जयघोष केला जातोय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. नाही नाही नाही, आम्ही मुळीच खुश नाही. आम्ही स्वराज्याचे तोरण आम्ही आणि आमच्या सहकाऱ्यांनी बलिदाने दिली ती यासाठी की हे तो ममतेचं, समतेचं, प्रजेचं, रयतेचं राज्य व्हावं यासाठी. पण आज इथलं विपरीत चित्र पाहून व्यथित होतोय आम्ही. सगळ्यांवरच नाही परंतु असंख्यांवर प्रक्षोभ आहे आमचा. आम्ही प्रत्येक संकटातून सुटताना जिजाऊ साहेबांना जेवढ्या प्रसूत वेदना झाल्या असतील त्यापेक्षा भयंकर वेदना आज आम्हाला हे चित्र सुभेदाराची गोष्ट सगळ्यांना सांगितली जाते. प्रत्यक्षात मात्र माते समान असलेल्या परस्त्रीची आबरू ओरबाडताना दिसतात आम्हाला असंख्य नजरा. आम्ही आणि न्याय करताना क्षणाचाही विलंब केला नाही. पण इथे अमानुष अत्याचाराला बळी पडलेल्या बालिका ते 70 वर्षाच्या वृद्धा अशा असंख्य माता भगिनींच्या किंचाळ्या ऐकून हृदयात ज्वालामुखी पेटतो आमच्या. न्याय कुमारिकेवर होणाऱ्या अत्याचाराचा निकाल लागेपर्यंत ती वृद्धा होते. ही कसली न्याय प्रणाली. आम्ही इथल्या शेत शिवाऱ्यात दर्याखोऱ्यात कटाक्ष टाकतो तेव्हा फासावर लटकलेल्या असंख्य शेतकऱ्याची प्रेत दिसतात आम्हाला. आम्ही कधीच कोणा एका जातीचे धर्म, प्रांत व पंथाचे नव्हतो. आम्ही स्वराज्य उभारलं आणि टिकवलं कारण आमच्या सोबत होती 18 पगड जातीची निष्ठा. शिवशाहीच्या पहिल्या स्वराज्याचा सरनौबत नूरखान बेग, आमचे अंगरक्षक सिद्धी इब्राहिम, शिवशाहीच्या आरमार दलाचे प्रमुख दौलत खान, आमच्या तोफखानाचे प्रमुख इब्राहिम खान. सर्व जाती धर्माची किती किती नावं सांगावी. या साऱ्यांची वफादारी. सारे सारे एक होते शिवशाहीत साऱ्यांची होती शिवशाही. पण आज प्रचंड व्यथित होतो आहे आम्ही जेव्हा आम्हास कोणा एका धर्म केली जात आहे. आई भवानीच्या कृपेने आमची शमशेर तळपत राहील. ती रयतेच्या स्वराज्यासाठी, सज्जनांच्या रक्षणासाठी अन्याय अत्याचारी दुर्जनांच्या निर्दालनासाठी, स्वराज्याची उभारणी करताना स्वराज्याच्या रक्षणासाठी आम्ही अभेद्य गड किल्ले उभारले. गड किल्ले आमची जान होती. जिथे निनादले स्वराज्यासाठी शौर्याचे पोवाडे बलिदानाचे रंगले सोहळे, तिथे आज विभत्स मेजवान्या नग्न चाळे. गड किल्ल्याची प्रत्येक पायरी आम्हाला विचारते की महाराज यासाठीच केली का आमची उभारणी. गड किल्ल्याच्या एकेका पायरीवरील स्वराज्यासाठी बलिदान देणारे माझे वीर बाजी पासलकर, बाजी प्रभू देशपांडे, माझा तानाजी, माझा येसाजी, माझा जीवा आणि शिवा कासिद, माझा कान्होजी आणि नेताजी, किती किती नावं सांगावी. सारे आमच्या भोवती फेर धरतात. त्यांच्या नजरा पुसतात आम्हाला. राज, आपण सर्वांनी बलिदान देऊन यासाठीच केली आहे का स्वराज्याची निर्मिती. मी शोधतो ना महाराज, मी शोधतो ना. मी शोधतो ना महाराज. या लोकशाहीत शिवशाहीची सात्विकता. मला थोडा देता का. शिवशाहीतला थोडा हिस्सा मला थोडा देता का. मला थोडा देता का.
शिवशाहीतला थोडा हिस्सा मला थोडा देता का हो? जिथे असे सदाचार, शांती आणि विकासाची क्रांती, जिथं एक असतील सारे, जिथं नेक असतील सारे, जात पात भिंती 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 आड भांडणार नाही कोण, लाल रक्ताची ओळख होणार नाही दोन. असा शिवशाहीतला हिस्सा मला थोडा देता का हो? असा शिवशाहीतला हिस्सा मला थोडा देता का हो? कारण मला शिवस्मारकासमोर महाराजांचा जयघोष करायचा आहे. जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. कोण म्हणतो देणार नाही, नहीं छोड़ेंगे नहीं छोड़ेंगे, नहीं छोड़ेंगे नहीं छोड़ेंगे. कोण म्हणतो देणार नाही. बंधू आणि भगिनींनो, लोकशाहीमध्ये हे अजिबात चालणार नाही. त्या असंच सोडून द्यावं असं वाटतं का तुम्हाला? अरे मग का नाही करवा तुमचं, का नाही पिढत तुम्ही? बंधूंनो, हीच खरी वेळ आहे आपल्याला एकत्र होण्याची आणि आपली ताकद दाखवण्याची. रक्ताचे पाठवाले तरी चालतील, लक्षात ठेवा. ही विचार करण्याची वेळ नाही, तर प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आहे. कळलं? भाई और बहनों, पुरखांचा वारसा आहे आपल्याला ना आपल्या जागांना, आणि ते म्हणता देणार नाही. अरे मी तुम्हाला विचारतो, तुमच्या शरीरात खून आहे की पाणी? अरे मग का नाही सगळं रक्त, का नाही सरपत तुमच्या तलवारी? अरे काय बांगड्या घातल्या ते का आपण? लक्षात घ्या, अभी ईट का जमीन पत्थर से देना होगा. कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही. नहीं छोड़ेंगे नहीं छोड़ेंगे, नहीं छोड़ेंगे नहीं छोड़ेंगे. बलात्कार, जाती जाती धर्मा धर्मात तेर,
या संदर्भात आजवर आपण जसे वागलो तसे वागलो, पण आता शहाणं व्हायला हवं, शपथबद्ध व्हायला हवं. स्वराज्याचं सुराज्य करण्यासाठी, महासत्ता झालो नाही तरी सुसत्ता होण्यासाठी. होय, कारण बघा बघा किती सुंदर आहे आपली जन्मभूमी. विविध जात, धर्म, पंथ, प्रांत, अनेक भाषा आणि बोलीभाषाने सजलेल्या कला साहित्य संस्कृतीच्या विविध रंगात रंगलेली ही भारतभूमी आपली मायभूमी.